नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूया पुरणपोळीचा स्वयंपाक किंवा जेवण. त्यासाठी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे. तुम्हाला किती पुरणपोळी बनवायची त्या हिशोबाने डाळ घ्यायची आहे. मी ही 1 ग्लास डाळ घेतली आहे आणि 3 ग्लास पाणी टाकत आहे डाळ शिजण्यासाठी. पाणी गरम झाल्याच्या नंतर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये शिजण्यासाठी त्यामध्ये पाण्यामध्ये टाकून द्यायची आणि एक 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या. म्हणजे आपली डाळ तेव्हा छान शिजते. आमच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक खूप आवडतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत. थोडासा खाण्याचा सोडा टाकला आहे म्हणजे डाळ पटकन शिजते. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि एक 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपण तोपर्यंत पीठ मळून घेऊया पोळी बनवण्यासाठीचं. हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून छान असा त्याचा उंडा मळून घ्यायचा. पुरणपोळी बनवण्यासाठी जास्त जाडसर पण पीठ नाही ठेवायचं, थोडंसं पातळ बनवायचं. आता आपलं पुरण डाळ शिजली आहे तर ते आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. म्हणजे त्यामध्ये थोडं काही पाणी राहिलं असेल ते खाली कढईमध्ये येईल. ते पाणी आपण आमटी बनवण्यासाठी यूज करू शकतो. आता आपण पुरण परतून घेऊया. हे पहा, यामध्ये डाळ टाकायची शिजलेली आणि आपल्याला गोड किती आवडतं त्या हिशोबाने गूळ किंवा साखर घालायची. तुम्हाला गूळ आवडत असेल तर गूळ घालायचा, साखर आवडत असेल तर साखर घालायची आणि छान असं परतून घ्यायचं. गुळाचं पाणी आटेपर्यंत किंवा साखरेचं पाणी आटेपर्यंत. आता आपलं पुरण छान परतलं आहे. यामध्ये मी वेलची पूड घालत आहे. ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तोपर्यंत आपण साईडला गुळवणी बनवण्यासाठी ठेवूया. काही ठिकाणी पुरणपोळीसोबत गुळवणी खातात तर काही ठिकाणी खीर पण खातात. आमच्या साईडला गुळवणी खातात तर आम्ही गुळवणी बनवतो. गुळवणी आणि त्यामध्ये दूध घेते, वरतून तूप. खूप छान लागतं. पाहता आपलं पुरण परतून रेडी झालं आहे. तोपर्यंत आपलं गुळवणी पण झालं आहे. आता आपण पुरण चाळणीमध्ये घेऊन बारीक करूया. एका तांब्याच्या साहाय्याने किंवा फुलपात्राच्या साहाय्याने गरमच बारीक करायचं, म्हणजे पटकन चाळणीमधून खाली बारीक पुरण पडतं. हे बघा, आपलं पुरण झालं आहे. तर आता आपण पोळी बनवण्यास स्टार्ट करूया. एक छोटासा उंडा घ्यायचा. तुम्हाला किती मोठी पोळी बनवायची त्यानुसार तुम्ही पिठाचा उंडा घ्यायचा. पहा, त्यामध्ये आपण आता पुरण घालूया. व्यवस्थित उंडा बनवायचा म्हणजे पोळी फुटत नाही. छान असा उंडा बनवून झाला आहे आपला. पहा व्यवस्थित. पुरणपोळी हलक्या हाताने लाटायची. काही ठिकाणी मैद्याची पुरणपोळी बनवतात. आमच्या साईडला गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवतात.
तर छान अशी लाटून घेऊया हलक्या हाताने. पुरणपोळी व्यवस्थित लाटली ना की ती तव्यावरती पण फुगते छान. आता आपण तव्यावरती पुरणपोळी घातली आहे. आता ती मस्त भाजून घेऊया. आता आपण पुरणपोळीची दुसरी साईड शेकण्यासाठी तव्यावर खाली केली आहे. पहा आता आपली पुरणपोळी फुगायला लागली आहे. छान अशी टम्मत पुरणपोळी फुगली ना खायला मज्जा येते. मला तर खूप आवडतो पुरणपोळीचा स्वयंपाक, बनवायला पण आणि खायला पण. आपली पोळी खूप छान फुगली आहे. पहा आता त्यावरती आपण, तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावा, तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेल लावा. दोन्ही पण साईडने आपली पुरणपोळी टम्म फुगली आहे आणि छान अशी भाजली पण आहे. मऊ लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी झाली आहे. आहा, पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. आता गरम गरम पुरणपोळी, दूध, गुळवणी, वरतून तूप, एकदम मस्त. पहा आता आपलं ताट रेडी झालं आहे. पुरणपोळी, दूध आणि गुळवणी मिक्स, कुरडई, पापड, भात, कटाची आमटी, भजे आणि लिंबू. एक नंबर जेवण आहे. हा जेवण केलं की मन असं तृप्त होतं. खूप छान. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा.